मित्रांनो, आपण गाडीवरून प्रवास करतो त्यावेळी अपघाताची भीती असते, म्हणून आपण हेल्मेट वापरतो. रिस्क संपलेली नसते, परंतु हेल्मेट वापरून आपण रिस्क कमी करत असतो. विमानामध्ये आपण पॅराशूट वापरतो आणि आपली रिस्क कमी करतो. कार गाडीमध्ये बसून आपण बेल्ट लावतो आणि आपण रिस्क कमी करतो. तशाच पद्धतीने गुंतवणुकीमध्ये सुद्धा रिस्क असते आणि ती रिस्क आपल्याला कमी करता येते. रिस्क कमी करण्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्याबद्दलची 3 सिक्रेट्स, 3 गुपित मी आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मी रवींद्र तुकाराम कदम, पैशाचं झाड, सोनं चांदी गुंतवणूक या पुस्तकांचा लेखक आहे. अर्थ समृद्धी वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मी संचालक संस्थापक आहे. 10 लाख मराठी लोकांपर्यंत आर्थिक साक्षरता पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. यासाठी तुम्ही माझे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आज आपण या ठिकाणी गुंतवणुकीची रिस्क कशी कमी करता येईल हे आपण समजून घेऊया. गुंतवणुकीची रिस्क कमी करण्यासाठी मित्रांनो, सगळ्यात आधी आपण गोल्स ठरवलं पाहिजेत. म्हणजे तुमची ध्येय काय आहेत, तुमच्या गरजा काय आहेत ह्या आधी ठरवल्या पाहिजेत. गोल्स ठरवल्यामुळं तुम्हाला तुमचा गरजा पूर्ण होण्याचा कालावधी लक्षात येतो आणि त्या कालावधीमुळं तुम्हाला स्कीम निवडणं सोपं जातं. मार्केटमध्ये हजारो स्कीम आहेत आणि तुमच्या गरजेनुसार त्या स्कीम मध्ये बदल होत असतो. तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्ही गोल ठरवलं पाहिजे आणि ते शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, लॉंग टर्म अशा पद्धतीनं गोलचा विचार केला पाहिजे. शॉर्ट टर्म म्हणजे 2 वर्ष. 2 वर्षासाठी तुम्ही FD, त्याच्यानंतर P2P गुंतवणूक, सेव्हिंग अकाउंट यासारखी साधने वापरू शकता किंवा म्युच्युअल फंडामधील लिक्विड फंड, अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड हेही साधनं तुम्ही वापरू शकता. 2 ते 5 वर्षाची जी तुमची ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत किंवा तुमच्या 5 वर्षापर्यंतच्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला बॅलन्स फंडाची निवड करता येईल. म्हणजे त्याच्यामध्ये डेट आणि इक्विटी यांचं योग्य प्रकारचं मिश्रण असतं आणि तुमची रिस्क योग्य प्रकारे कमी केलेले असते. त्यानंतर आहे लॉंग टर्म प्रकार. 5 वर्षापेक्षा जास्त लांबची ध्येय, उदाहरणार्थ मुलांचं शिक्षण आहे, मुलींचं लग्न आहे, रिटायरमेंटचं ध्येय आहे. ही सगळी ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला लॉंग टर्म कालावधी विचारात घ्यावा लागतो आणि त्यावेळी तुम्हाला इक्विटी फंडाची निवड करावी लागते. आता तुम्ही गोल्स पाहिली, त्याच्यानंतर तुमच्या गरजेनुसार, टाइम हॉरिझॉन नुसार तुम्ही स्कीमचा प्रकार निवडला. मित्रांनो, सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवू नयेत. त्यासाठी ऍसेट अलोकेशन केलं पाहिजे. बऱ्याच जणांना ऍसेट अलोकेशन म्हणजे काय किंवा डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ म्हणजे काय, त्यांना असं वाटतं की समजा म्युच्युअल फंडाचं जर उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप असं करणं म्हणजे डायव्हर्सिफाय करणं. तर तो प्रकार नव्हे. मित्रांनो, ऍसेट अलोकेशन म्हणजे वेगवेगळ्या ऍसेटची निवड करणं. उदाहरणार्थ सोनं आहे, इक्विटी आहे, त्याच्यानंतर रिअल इस्टेट आहे, म्युच्युअल फंड आहे. अशा वेगवेगळे जे ऍसेट प्रकार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणुकीचा थोडा थोडा भाग ठेवला पाहिजे आणि तुमची गुंतवणूक डायव्हर्सिफाय केली पाहिजे. तर ऍसेट अलोकेशन मुळे तुमची रिस्क कमी व्हायला मदत होते. आता आपण एखादं कुटुंब विचारात घेतलं तर समजा त्यांनी कोंबड्या पाळलेल्या आहेत. आता काही जण काय करतील, त्या कोंबडी पटकन खाऊन टाकतील, त्याच्यानंतर त्याची अंडी पण खाऊन टाकतील. परंतु एखादं कुटुंब काय करेल, ती जी एक कोंबडी आहे तिथं 10-12 अंडी 21 दिवसामध्ये उबवतील. आता त्याच्यातून छोटी छोटी पिल्ले बाहेर येतील आणि ती पिल्ली मोठी होतील. ती पिल्ली मोठी झाल्यानंतर, ती कोंबडी झाल्यानंतर ती अंडी घालू लागतील.
परंतु ती सुद्धा अंडी खायची नाहीत आणि त्या कोंबड्या सुद्धा मारायच्या नाहीत. तर पुन्हा एकदा त्या 10-15 कोंबड्या ज्या आहेत त्या अंडी उबवायचे आहेत आणि नवीन 150-200 पिल्ल तयार होतील. आता त्यावेळी तुम्हाला भरपूर अंडी मिळतील, भरपूर कोंबड्या खायला मिळतील. अशा प्रकारे जर तुमच्याकडं सुरुवातीला संयम असेल तर नंतर चक्रवाढ व्याजाच्या जादूनं तुम्हाला प्रचंड स्पीडनं नफा होताना दिसून येतो. जसं दिवसाला 1 रुपया प्रत्येक दिवशी आपण डबल करत गेलो तर 30व्या दिवशी 53 कोटी रुपये होतात. आता हेच सूत्र जे आहे ते तुम्हाला SIPच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये दिसून येते. SIP मध्ये सुद्धा 15,000 रुपयाची SIP 15% चक्रवाढ व्याजानं 15 वर्षे केली तर तुम्हाला 1 कोटी रुपये उत्पन्न मिळालेले दिसून येते. म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला मनावर संयम पाहिजे. जसं चायनीज बांबू असतो, चायनीज बांबूला तुम्ही जवळजवळ 4-5 वर्ष खत पाणी देत राहिला, त्याची काळजी घेत राहिला तर ते 3 ते 4 फूट वाढत असतं. परंतु त्या ठिकाणी तुम्हाला संयम ठेवावा लागतो आणि 5व्या वर्षी मात्र फक्त अगदी 3 महिन्यामध्ये ते 90 फूट उंच वाढतं. तशाच पद्धतीनं चक्रवाढ व्याज सुद्धा काम करताना दिसून येतं. तुम्ही गुंतवणुकीचं गोल ठरवलं, त्याच्यानंतर ऍसेट अलोकेशन केलं, आपण चायनीज बांबू प्रमाणे किंवा कोंबडीच्या अंड्यांप्रमाणे मनावर संयम ठेवला, ताबा ठेवला तर त्याच्यामध्ये भरघोस वाढ होताना दिसून येते. परंतु कधी कधी आपल्याकडं इमर्जन्सी अडचण येते, मग आपल्याला त्या इमर्जन्सीला पैसे काढण्याची वेळ येऊ शकते आणि तुमचे जे चक्रवाढ व्याजाचा नफा मिळणार आहे त्याला धोका होऊ शकतो. अशा वेळी आपण काय करावं तर त्याच्यासाठी समजा आपल्या कुटुंबामध्ये काही आरोग्याच्या समस्या आल्या, काही आर्थिक अडचणी आल्या तर त्या गुंतवणुकीला हात लावायचा नाही. त्याच्यासाठी तुमचा हेल्थ इन्शुरन्स खूप महत्वाचा आहे. समजा घरातील कमावता माणूस आहे, करता माणूस आहे, काहीतरी अपघात घडला किंवा काही कारणांमुळे त्यांची जर डेथ झाली तर अशा वेळी त्या गुंतवणुकीला मोडावं लागू नये म्हणून तुम्ही टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे. हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स ही गुंतवणुकीची रिस्क कमी करण्याची साधनं आहेत. हा विमा आहे. हा विमा कोणासाठी आहे? जी तुम्ही इक्विटी मधली लॉंग टर्मची इन्व्हेस्टिंग केलेली आहे तिला धक्का लागू नये याच्यासाठी केलेली ही एक उपाययोजना आहे. अशा प्रकारे आज आपण 3 सिक्रेट्स समजून घेतले. एक, तुम्ही गोल तयार करा, तुमच्या गरजेनुसार, तुमच्या नीड्सनुसार वेगवेगळ्या स्कीम मध्ये गुंतवणूक करा, ऍसेट अलोकेशन करा. त्यानंतर तुमच्या गुंतवणुकीची रिस्क कमी करण्यासाठी तुम्ही योग्य प्रकारची इन्शुरन्सची गुंतवणूक करा, योग्य प्रकारे इन्शुरन्स करा. अशा प्रकारे आज आपण 3 सिक्रेट्स समजून घेतली. हॅपी इन्व्हेस्टिंग. आमचं चॅनल तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.